खरंच चालू मिशन आरंभ 2025-26 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित असलेले जिल्ह्यातील सर्व आदरणीय अधिकारी वर्ग, त्याचबरोबर आजच्या या तासिकेसाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्वांचं मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर आजची या ठिकाणी ज्यांची तासिका होणार आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुर्डी या शाळेचे आदर्श शिक्षक आदरणीय दत्तात्रय मेमाने यांची पुढील 1 तास आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे। ते ज्या विषयावरती या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत त्यांचा विषय बुद्धिमत्ता चाचणी, त्यामधील जो घटक आहे तर्कसंगती व अनुमान, त्याचबरोबर उपघटक आहे नावात बदल, या विषयाच्या अनुषंगाने पुढील 1 तास आपल्याला मार्गदर्शन होणार आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले विस्तार अधिकारी आदरणीय पिंपळकर साहेब, त्याचबरोबर तंत्रस्नेही शिक्षक श्री नामदेव शेरकर सर, श्री दत्तात्रय आंबेकर सर व श्री भास्कर आवटी सर यांचं देखील मी या ठिकाणी शिक्षण विभागाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आदरणीय मेमाने सरांना यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण आपल्या मार्गदर्शन वर्गाला सुरुवात करावी। नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण मिशन आरंभ इयत्ता 5वी ऑनलाईन मार्गदर्शन, आज 10वा दिवस आहे मार्गदर्शनाचा। यामध्ये माझ्याकडे विषय आलेला आहे बुद्धिमत्ता चाचणीमधील घटक आहेत तर्कसंगती व अनुमान, आणि त्यामध्ये आपल्याला एकदम सोपा विषय आहे, सोपा घटक आहे उपघटक नावात बदल। सगळ्यांना तो सोपा वाटतो पण यात सुद्धा मार्क जाऊ शकतात, तरी या सोपा म्हणून मार्क जाऊ शकतात, त्यामुळे घाई करायची नाही। तर प्रथम या विषयाला हा घटक सोपा जायचा असेल तर आपलं वाचन, अवांतर वाचन पाहिजे। तसेच इयत्ता 3री 4थी परिसर अभ्यास याचा पण अभ्यास झालेला पाहिजे, इतिहास। तर आज आपण एक एक प्रश्न घेणार आहोत। पहिला प्रश्न जर कथेला कादंबरी म्हटले, कादंबरीला नाटक म्हटले, नाटकाला कथा म्हटले तर रंगमंचावर आपणास काय बघता येईल? एकदम सोपा प्रश्न आहे। इथे आता रंगमंचावर, रंगमंच म्हणजे स्टेज आहे की नाही। आपण 26 जानेवारी 15 ऑगस्टला कार्यक्रम साजरे करतो स्टेजवर, त्याला आपण रंगमंच म्हणू शकतो, स्टेज म्हणू शकतो। आता स्टेजवर आपण कादंबरी नाही, कथा नाही, तर आपण नाटक पाहतो, बरोबर। मग खरं उत्तर आधी काढून घ्यायचं। खरे उत्तर आहे नाटक। आपल्याला खरं उत्तर इथे लिहायचं नाही, खरं उत्तर लिहिले तर तुमचे 2 मार्क जाणार। आपल्या खऱ्या उत्तराला काय म्हटलंय एवढंच पाहिजे। खरं उत्तर नाटक आहे। नाटकाला काय म्हटलंय? नाटकाला कथा म्हटले आहे। मग आपलं उत्तर, आपल्याला 4 नंबरचा गोल काळा करायचा आहे। पर्याय क्रमांक, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आपल्याला कथा उत्तर लिहायचं, खरं उत्तर नाटक आहे, परंतु आपल्याला नाटक न लिहिता नाटकाला काय म्हटले तर नाटकाला कथा म्हटले। यासाठी तुम्हाला सामान्य ज्ञानाचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे। आता पुढचा प्रश्न घेणार आहोत आपण। जर भाषेत नामाला विशेषण, विशेषणाला क्रियापद, क्रियापदाला सर्वनाम म्हटले तर बेजबाबदार हा शब्द काय आहे? आता सगळ्यांना माहिती आहे, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आपण 3री 4थी पासून घेतोय। तर आधी खरं उत्तर काढून घ्यायचं आपल्याला। आता खरे उत्तर काय आहे? बेजबाबदार। बेजबाबदार हे काय झालं? विशेषण झालं।
बेजबाबदार मनुष्य आहे की नाही. आपलं खरं उत्तर आहे विशेषण. विशेषण उत्तर लिहून चालणार नाही. आपल्याला विशेषणाला काय म्हटलंय पहा, विशेषणाला क्रियापद म्हटलंय. आपल्याला इथं विशेषण उत्तर न लिहिता आपल्याला क्रियापद हे उत्तर लिहावे लागेल. क्रियापदाचा पर्याय क्रमांक आहे 2. एकदम सोपा घटक आहे हा, परंतु घाई गडबड केली तर यात सुद्धा मार्क जाऊ शकतात. पुढचा प्रश्न पहा, सशाला वाघ म्हटले, वाघाला हत्ती म्हटले, हत्तीला हरिण म्हटले, हरिणाला गाय म्हटले, गायीला ससा म्हटले, तर मांसाहारी प्राणी कोणत्या नावाने ओळखला जाईल. पहा, आपल्याला माहिती आहे मांसाहारी प्राणी वाघ, सिंह, लांडगा हे प्राणी मांसाहारी आहेत. तर आपल्याला खरं उत्तर पाहायचंय. आधी खरं उत्तर आहे इथं, तुम्ही सांगा खरे उत्तर. खरे उत्तर आहे वाघ. आहे की नाही. मांसाहारी प्राणी, आता आपण जो पर्याय वाचला त्याच्यामध्ये वाघच मांसाहारी आहे, मांस खातो. आणि मग वाघाला काय म्हटले हे पाहायचंय आपल्याला. इथं वाघाला पहा, इथे हत्ती म्हटलंय. वाघाला काय म्हटलंय? हत्ती म्हटलंय. मग इथं आपल्याला वाघ हे उत्तर न लिहिता आपल्याला पर्याय क्रमांक 4 हत्ती हे उत्तर लिहावे लागेल. अशा प्रकारे पहा, एकदम सोपा घटक आहे आजचा. सगळ्यांना तो सोपा जातो, पण कधी कधी घाई केल्यानंतर हे 2 मार्क सुद्धा जातात. आणि हे 2 मार्क मग आपल्याला मेरिट मध्ये यायला कमी पडतात. थोड्याहून आपल्याला नंबर जातो. त्याकरता लक्षपूर्वक हा प्रश्न वर दिसायला जरी सोपा असला तरी तो लक्षपूर्वक सोडवायचा आहे. तर पुढचा प्रश्न आहे, जर कावळ्याला चिमणी म्हटले, कबुतराला पोपट म्हटले, मोराला घुबड म्हटले, घुबडाला गरुड म्हटले, तर राष्ट्रीय पक्षी कोणता? राष्ट्रीय पक्षी विचारले आपल्याला. आता खरं उत्तर राष्ट्रीय पक्षी सगळ्यांना माहिती आहे कोणता आहे? मोर. आता फक्त इथं मोर उत्तर लिहायचं नाही. जरी खरं उत्तर माहित असेल तर इथं खरं उत्तर लिहायचं नाही. त्या उत्तराला आपल्या खऱ्या उत्तराला काय म्हटले हे शोधायचं आपल्याला. आता मोर, आपल्याला इथं मोर उत्तर न लिहिता मोराला काय म्हटलंय? घुबड म्हटलंय. मोराला काय म्हटलंय? घुबड म्हणलंय. आपल्याला पर्याय क्रमांक 4 घुबड हे उत्तर लिहावे लागेल. यासाठी तुम्ही सामान्य ज्ञानावर आधारित जो टॉपिक आहे आपल्या नवनीत संच मध्ये तो पाठ केला पाहिजे. मग त्यामध्ये राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय वृक्ष हे सर्व पाठांतर पाहिजे. आपलं सर्व घटक पाठ करून टाकायचे. त्याबद्दल वर्तमानपत्र वाचायचे. पुढचा प्रश्न आहे, जर जिलेबीला लाडू, लाडूला बासुंदी, बासुंदीला बर्फी म्हटले तर पुरी कशा बरोबर खाल? आता पुरी, खरं उत्तर काय आहे इथं? पुरी कशा बरोबर खातो आपण? पुरी खातो आपण बासुंदी बरोबर. खरे उत्तर आहे बासुंदी. इथं बासुंदी लिहायचं का उत्तर? नाही लिहायचं. तर बासुंदीला काय म्हटलंय एवढंच पाहायचं. बासुंदीला काय म्हटलंय? बर्फी. काय म्हटलंय? बर्फी. इथे मग आपल्याला बर्फी उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर लिहावे लागेल. एकदम सोपा घटक आहे. याचा फक्त सराव करायचा आहे. यात सांगण्यासारखं जास्त काही नाही. फक्त तुमचं जनरल नॉलेज चांगलं पाहिजे, वाचन चांगलं पाहिजे.
पहा पुढचा प्रश्न आहे, सशाला कासव म्हटले, कासवाला बेडूक म्हटले, बेडकाला मासा म्हटले व माशाला ससा म्हटले, तर फक्त पाण्यात राहणारा प्राणी कोणता? फक्त पाण्यात राहणारा प्राणी म्हणजे जलचर प्राणी. आता इथे बेडूक दिलेला आहे. बेडूक पाण्यात पण राहतो, जमिनीवर पण राहतो, त्याला आपण उभयचर म्हणतो. त्याचप्रमाणे कासव हा सुद्धा प्राणी उभयचर आहे, तो सुद्धा पाण्यात पण राहतो आणि जमिनीवर राहतो. ससा हा भूचर प्राणी आहे, तो फक्त जमिनीवर राहतो, पाण्यात राहू शकत नाही. आणि मासा हा मात्र प्राणी कुठे राहतो? पाण्यात राहतो, फक्त पाण्यात राहतो. खरे उत्तर काय आहे? मासा. मासा पाण्याच्या बाहेर काढल्यावर लगेच तडफड करतो, तो जिवंत राहू शकत नाही, कारण त्याला पाण्यात विरघळलेला ऑक्सिजनच श्वसनावाटे घेता येतो. त्यामुळे आपलं खरं उत्तर मासा आहे. माशाला काय म्हटलंय एवढंच पाहायचं आपल्याला. माशाला येथे काय म्हटलंय? ससा म्हटलंय. मग आपल्याला उत्तर मासा न लिहिता खरं उत्तर लिहायचंच नाही इथं. आपलं खरं उत्तर, परंतु आपल्याला खरं उत्तर माहीत असणं गरजेचं आहे. खरं उत्तर माहीत असल्याशिवाय हा प्रश्न बरोबर येणार नाही. माशाला ससा म्हटलंय, आपलं खरं उत्तर आहे मासा. मग माशाला काय म्हटलंय? ससा. मग आपल्याला 3 नंबरचा पर्याय लिहावा लागेल, ससा. एकदम सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. इथे पहा, माणसाला वाघ म्हटले, वाघाला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले, तर बुद्धिमान प्राणी कोणता? एकदम सोपा प्रश्न आहे. सगळ्यांना माहिती आहे खरे उत्तर कोणतं आहे? माणूस. सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोणता आहे? पर्यायामधला माणूस. कारण त्यात तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात मोठा मेंदू माणसाचा असतो. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे आणि आपल्याला तो विचार करू शकतो, है की नाही? मग आता सर्वात बुद्धिमान प्राणी माणूस आहे. मग इथं आपल्याला माणूस उत्तर लिहायचंय का? अजिबात नाही. तर माणसाला काय म्हटलंय एवढंच पाहायचं. पहिल्याच वाक्यात उत्तर आहे, माणसाला वाघ म्हटलंय. आपल्याला इथे उत्तर काय घ्यावं लागेल? वाघ. पर्याय क्रमांक, आपलं उत्तर कोणतं? आपल्याला 2 नंबरचा पर्याय गोल करायचा आहे. याप्रमाणे यासाठी आपल्याला सामान्य ज्ञान आवश्यक आहे, सर्व माहिती आवश्यक आहे. त्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजे. पुढचा प्रश्न पहा, रेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले, किरणाला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला चौकोन म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला आयत म्हटले, तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल? पहा, हा जो घटक आहे आपला, याच्यामध्ये सर्व विषयांना हात लागतोय. पहा, सर्व विषयांची तयारी असेल तरच हा प्रश्न सोपा जाईल. पहा आता कोणत्या आकृतीत जीवा हा घटक, प्रश्न काय विचारलंय? जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येत? आता जीवा कुठं काढतो आपण? वर्तुळामध्ये, बरोबर? अशा प्रकारे आपण जीवा काढतो. आणि ही जीवा आपण कोणत्या याच्यामध्ये काढतो? कोणत्या आकृतीत? वर्तुळात काढतो. मग आपलं खरं उत्तर काय आहे? वर्तुळ. मग वर्तुळ लिहायचं का उत्तर? नाही. इथं फक्त पाहायचं वर्तुळाला काय म्हटलं आहे. वर्तुळाला आयत म्हटलेलं आहे. मग आपल्याला उत्तर द्यायचंय आयत. इथं आयत लिहायचं. नाही तुम्ही खरं उत्तर घाईघाईत लिहाल वर्तुळ, तर तुमचे 2 मार्क तुम्हाला मिळणार नाही. सोपे 2 मार्क मिळणार नाही. त्यामुळं सर्व विषयांचा अभ्यास करायचा. पहा, अजूनही वेळ आहे. आज 16 तारखेला आपली शाळा उघडते. तोपर्यंत तुम्ही 3री 4थीचे पुस्तकं वाचून घ्या.
परिसर अभ्यास 1, परिसर अभ्यास 2 ही पुस्तकं वाचून घ्या. शिवाजी महाराजांचा इतिहास परत परत वाचा. त्यावर सुद्धा बरेच प्रश्न येतील. पहा इथे पुढचा प्रश्न आहे, ज्वारीला गहू म्हटले, गव्हाला तांदूळ म्हटले, तांदळाला हरभरा म्हटले, हरभऱ्याला मूग म्हटले, मुगाला नाचणी म्हटले, तर दक्षिण भारतात कशाचे उत्पादन जास्त आहे? पहा आपल्याला इथले सर्व विषयांचा अभ्यास पूर्ण असेल तरच आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. वरवर हा सोपा दिसणारा प्रश्न, सोपा दिसणारा घटक कधी कधी अवघड होऊन बसतो. त्यासाठी आपल्याला स्कॉलरशिपच्या अभ्यासाबरोबरच वर्गातील अभ्यास सुद्धा खूप महत्वाचा आहे. कधी कधी काय करतो आपण, स्कॉलरशिपच सोडवत राहतो, वर्गातले घटक व्यवस्थित लक्ष देत नाही, व्यवस्थित प्रश्नोत्तरच पाठांतर करत नाही, वाचत नाही, आणि त्यावेळेस तिची अडचण आपल्याला अशा प्रश्नाच ठिकाणी येते. आता दक्षिण दक्षिण भारतात कशाचं उत्पादन जास्त होतंय? पहा दक्षिण भारत माहिती आहे तुम्हाला, हा दक्षिण भारत आला बरोबर, आणि याच्या बाजूनी काय आले, सगळा इकडं अरबी समुद्र आहे, इकडं बंगालचा उपसागर आहे, खाली हिंदी महासागर आहे. म्हणजे हा सगळा किनारपट्टीचा भाग आला, आणि किनारपट्टीवर हवामान दमट असतं, ते भातात पोषक असतं. यामुळे इथे कोकणात, आपल्या इकडचं कोकण, महाराष्ट्रातलं इथं कोकण आलं, आपल्या भात जास्त पिकतो. भात म्हणजे तांदळाचं उत्पादन जास्त होतं. मग आपल्याला उत्तर लिहिताना आपलं खरं उत्तर काय येईल मग? तांदूळ. पण इथं तांदूळ उत्तर न लिहिता आपल्याला काय पाहायचंय, तांदळाला काय म्हटलंय हे पाहायचं. तांदळाला काय म्हटलंय? हरभरा म्हटलंय. तांदळाला काय म्हटलंय? हरभरा म्हटलंय. खरं उत्तर न लिहिता आपल्याला काय उत्तर लिहावे लागेल? हरभरा. याप्रमाणे सर्व घटक यामध्ये येतात. पुढं पहा, ग्रॅमला लिटर म्हटलंय, लिटरला किलोग्रॅम म्हटलंय, किलोग्रॅमला मीटर म्हटले, तर दूध कशाने मोजाल? आता सर्व द्रव पदार्थ आहे, पातळ पदार्थ आहे, तिची धारकता आपण लिटर मध्ये मोजतो. म्हणजे गणित, यामध्ये गणित विषय येतोय, हिंदी विषय सुद्धा येतोय, परिसर 1 येतोय, परिसर 2, सामान्य विज्ञान, हे सर्व घटक, गणित, हे सर्व घटक यामध्ये येतात. पहा आता हा गणिताचा विषय आलेला आहे, दूध कशाने मोजतात? दूध हा द्रव पदार्थ आहे, द्रव पदार्थ म्हणजे धारकता मोजण्याचं परिमाण कोणतं आहे? तर लिटर आहे. दूध कशात मोजताल? लिटर. मग खरे उत्तर कोणतं? लिटर. लिटरला काय म्हटलंय एवढंच पाहायचं. लिटरला काय म्हटलंय? किलोग्रॅम म्हटले. काय म्हटले? किलोग्रॅम म्हटले. मग आपल्याला पर्याय क्रमांक 2 ते वर्तुळ गोल करायचंय. त्यासाठी तुम्हाला वस्तुमान कशात मोजतंय, अंतर कशात मोजतात, हे सगळं माहित पाहिजे. सगळ्यांचा अभ्यास झाला तर हा प्रश्न एकदम सोपा जाईल. पुढचा प्रश्न बघा. आला इथं पहा, इतिहास विषय आलाय बघा. बाजी प्रभूंना तानाजी म्हटले, तानाजींना मोरारबाजी म्हटले, मोरारबाजींना फिरंगोजी म्हटले, आणि फिरंगोजींना बाजी प्रभू म्हटले. तर कोंडाणा किल्ला जिंकणारे वीर कोण? पहा तुम्हाला आता सांगितलं मी, 4थीच इतिहास पूर्ण वाचून काढा, एकदा दोनदा तीनदा वाचून काढा, अजून वेळ आहे. पहा आता इथं इतिहासातल्या सगळ्या घडामोडी माहित पाहिजे. कोणता किल्ला कोणी जिंकला, कोणता किल्ला कोणी लढवला, घोडखिंड कोणी लढवली, पुरंदरचं वेढा तिथे कोणी शौर्य गाजवलं, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे.
आता इथे पहा, कोंढाणा किल्ला जिंकणारे वीर सगळ्यांना माहिती आहे. कोंढाणा कोणी जिंकलाय? तानाजी मालुसरे. कोणी जिंकलाय? तानाजी. उदयभान बरोबर तिची लढाई झाली. खरे उत्तर तानाजी. आणि तानाजीला काय म्हटलंय इथं? मुरारबाजी. आपल्याला उत्तर लिहायचं मुरारबाजी. अशा बारीक छोट्या मोठ्या इतिहासातल्या घडामोडी घटना लक्षात ठेवायच्या, तरच हा प्रश्न सोपा जाईल. माहिती आहे तुम्हाला, तानाजीचं युद्ध झालं, तानाजी धारातीर्थी पडला, मग शिवाजी महाराजांनी ह्याच कोंढाण्याचं किल्ल्याचं नाव सिंहगड ठेवलं. या सगळ्या घटना डोळ्यासमोर आणायच्या, लक्षात ठेवायच्या. त्याचा उपयोग आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. पहा इथं लोखंडाला ॲल्युमिनियम म्हटले, ॲल्युमिनियमला चांदी म्हटले, चांदीला सोने म्हटले आणि सोन्याला लोखंड म्हटले. तर सर्वाधिक मौल्यवान धातू कोणता? त्या घरामध्ये चर्चा होती आपली, आहे की नाही? यामध्ये लोखंडाची चर्चा होते का सोन्या चांदीची होते, आहे की नाही? ॲल्युमिनियम वगैरे होत नाही. किंवा भाव चर्चा होती, सोनं कितीवर गेलं, चांदी कितीवर गेली. आता सगळ्यात मौल्यवान धातू यामध्ये कोणता आहे? सोने. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सोने उत्तर न लिहिता आपल्याला काय लिहावं लागेल? हे खरं उत्तर काय झालं? सोने. सोन्याला काय म्हटलं एवढंच पाहायचं. सोन्याला इथे काय म्हटलंय जातं? लोखंड. काय म्हटलंय? लोखंड. मग आपल्याला खरं उत्तर न लिहिता आपल्याला उत्तर लिहावं लागेल लोखंड. समजलं का? आपल्याला आपण फक्त उदाहरणांचा सराव घेणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं पाहणार आहोत. पहा, पेन्सिलला पेन म्हटले, पेनला कंपास म्हटले, कंपासला पट्टी म्हटले, पट्टीला खोड रबर म्हटले, खोड रबरला कोनमापक म्हटले. तर रेघा मारण्यासाठी कशाचा वापर कराल? तुम्ही रेघा मारता, पाटीवर मारता, वहीत मारता, है की नाही? रेघा मारण्यासाठी काय वापरता? पट्टी वापरता, बरोबर की नाही? रेघा मारण्यासाठी कशाचा वापर करणार? पट्टीचा. खरे उत्तर काय? पट्टी. पट्टीला काय म्हटले एवढंच बघायचं इथं. पट्टीला इथे काय म्हटलंय? खोड रबर म्हटले. काय म्हटले? पट्टीला खोड रबर म्हटले. आपल्याला उत्तर काय लिहावं लागेल? 2 नंबरचा गोल काळा करावा लागेल, खोड रबर. याप्रमाणे आपल्याला प्रश्नाची उत्तर काढायची. पुढे पहा, इथे नावाड्याला सुतार म्हटले, सुताराला शेतकरी म्हटले, शेतकऱ्याला दुकानदार म्हटले, दुकानदाराला कामगार म्हटले. तर शेतकऱ्याला पाभार कोण बनवून दिले? हे ग्रामीण शब्द सगळ्यांची माहिती पाहिजे आपल्याला, जनरल नॉलेज पाहिजे, आहे की नाही? काही शहरातल्या मुलांना हा प्रश्न अवघड जाईल, परंतु आपण खेड्यामध्ये राहतो, सर्व शेतकऱ्याची मुले आहोत. आपल्याला हा प्रश्न सोपा जाईल. पाभार हे आपण शेतीसाठी वापरतो. आता उन्हाळ्यामध्ये शेतीची मशागत करण्यासाठी हे साहित्य वापरलं जातं. आणि पाभार कोण बनवतं, तयार करतं, दुरुस्ती कोण करतं? तो सुतार करतो. खरं उत्तर काय आहे? खरे उत्तर सुतार. परंतु आपल्याला इथं सुतार न लिहिता सुताराला काय म्हटले एवढंच पाहायचंय. आता इथे सुताराला इथे शेतकरी म्हटलंय. मग पाभार कोण बनवून देईल? आपल्या ह्या उत्तरामध्ये काय उत्तर लिहावं लागेल? खरं उत्तर जरी सुतार असेल तरी आपल्याला इथे शेतकरी हे उत्तर लिहावे लागेल. आता पुढचा प्रश्न.
इथं पहा, पोपटाला घार म्हटले, घारीला मोर म्हटले, मोराला गरुड म्हटले आणि गरुडाला गिधाड म्हटले, तर आपला राष्ट्रीय पक्षी कोणता? या अगोदर असेच प्रश्न येतात. आपला राष्ट्रीय पक्षी खरं उत्तर आहे मोर. परंतु मोर न लिहिता आपल्याला काय लिहावं लागेल? मोर न लिहिता मोराला काय म्हटले एवढंच पाहावं लागेल. मोराला काय म्हटले इथे? गरुड. आपल्याला उत्तर लिहावं लागेल गरुड. तर गरुड हा काय राष्ट्रीय पक्षी नाही, तरी आपल्याला गरुड हा काय आहे? पक्ष्यांचा राजा आहे. पक्ष्यांचा राजा गरुड. राजा आणि राष्ट्रीय याच्यामध्ये गल्लत करू नका. नीट लक्ष ठेवा. राष्ट्रीय प्राणी वेगळे, राज्य प्राणी वेगळे, राजे वेगळे. हे सगळं व्यवस्थित पाठ करून ठेवा. याचा उपयोग आपल्याला या प्रकारचे प्रश्न सोडवताना, आणि अशा प्रकारचा प्रश्न येतोच परीक्षेला. पुढचा प्रश्न आहे, जांभळाला काजू, काजूला पेरू, पेरूला चिकू, चिकूला रामफळ, रामफळाला सीताफळ म्हटले, तर कोणत्या फळाची बी फळाबाहेर असेल? आता कोणत्या फळाची बी बाहेर असते सगळ्यांना माहिती आहे की नाही? या अशा प्रकारचं फळ असतं ते, बरोबर, आणि तिची बी अशी बाहेर असते, आहे की नाही? कोणत्या फळाचं बी, याला कोणतं फळ म्हणतो आपण? काजू. आपल्याला काजू उत्तर लिहायचंय का इथे? नाही. तर काजूला काय म्हटलंय हेच पाहायचंय. इथं काजूला काय म्हटलेलं आहे? पेरू म्हटलंय. यासाठी तुम्हाला माहित पाहिजे की कोणत्या फळाची बी बाहेर असते, तरच तुमचं उत्तर बरोबर येईल. काजूला काय म्हटलेलं आहे? पेरू. मग आपल्याला 3 नंबरचा पर्यायातील गोल काळा करावा लागेल. एकदम सोपा प्रश्न आहे. पाहतात, काळ्या रंगाला पांढरा म्हटलंय, पांढऱ्या रंगाला पिवळा म्हटले, पिवळ्या रंगाला हिरवा म्हटले, हिरव्याला जांभळा म्हटले, केशरीला निळा म्हटले, तर खालीलपैकी कोणता रंग राष्ट्रध्वजात नसतो? आता आपल्या सगळ्यांना माहिती आपला राष्ट्रध्वज तिरंगा आहे, बरोबर. तिरंग्यामध्ये वरती केशरी रंग असतो, मध्ये पांढरा असतो आणि खाली हिरवा रंग असतो, आणि मध्ये निळ्या रंगाचं अशोक चक्र असतो. म्हणजे 4 रंग दिसतात आपल्याला अशोक आपल्या राष्ट्रीय ध्वजामध्ये, तिरंग्यामध्ये. कोणता याच्यामध्ये रंग दिसत नाही? पिवळा. दिसतो का? नाही. मग आपलं खरं उत्तर काय आहे? पिवळा. मग आपल्याला इथं काय पाहायचं? पिवळ्या रंगाला काय म्हटलं एवढंच पाहायचंय. इथं पहा, पिवळ्या रंगाला हिरवा म्हटलंय. पिवळ्या रंगाला काय म्हटलंय? हिरवा. तुम्ही म्हणताल हिरवा रंग तर आहे, परंतु आपल्याला खरं उत्तर लिहायचंच नाही. खरं उत्तर पिवळा आलंय. पिवळ्याला काय म्हटलंय एवढंच लिहायचंय. पिवळ्या रंगाला हिरवा म्हटलंय. आपल्याला काय 2 मार्क मिळाले पाहिजे. इथं आपल्याला पर्याय क्रमांक 1 नंबरचा गोल काळा करायचा. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊ. पहा, जळगावला नाशिक म्हटले, नाशिकला चंद्रपूर म्हटले, चंद्रपूरला नागपूर म्हटले, नागपूरला औरंगाबाद म्हटले, तर ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येईल? यासाठी कोणतं अभयारण्य कुठे आहे, ते कोणत्या जिल्ह्यात आहे, हा सगळा बारीक सारीक अभ्यास जर असेल तुमचा, तरच हा प्रश्न तुम्हाला सोपा जाईल. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय? ताडोबा अभयारण्य. प्रश्न काय विचारला आहे नीट लक्षात घ्यायचं. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आधी प्रश्न कोणता विचारलाय ते लक्षात घ्यायचं,
लक्षात आल्यानंतर त्याचं खरं उत्तर काढायचं. आता ताडोबा अभयारण्य तुमचं पाठांतर पाहिजे, कोणतं अभयारण्य कुठे आहे. आता ताडोबा अभयारण्य कोणतं आहे, कुठे आहे, चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे झालं खरं उत्तर. परंतु आपल्याला इथं खरं उत्तर लिहायचं नाहीचे, तर खऱ्या उत्तराला काय म्हटलंय एवढं शोधायचं, म्हणजे आपले 2 मार्क फिक्स झाले, आहे की नाही. आता चंद्रपूर, आपलं खरं उत्तर ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, चंद्रपूर जिल्ह्यात आहे. लोक फिरायला जातात ताडोबा अभयारण्य बघायला, तिथं व्याघ्र प्रकल्प आहे, वाघ वगैरे पाहायला मिळतात त्या जंगलामध्ये. तर ह्या चंद्रपूरला काय म्हटलंय एवढंच बघायचं, इथं आपल्याला 2 मार्क मिळवायचे. तर चंद्रपूरला इथे काय म्हटलेलं आहे, नागपूर म्हटलेलं आहे. आपल्याला उत्तर नागपूर लिहावं लागेल. 2 नंबरचा पर्यायाचा गोल काळा करावा लागेल. एकदम सोपं आहे. त्यासाठी कोणतं अभयारण्य कुठं आहे, कोणतं धरण कुठं आहे, हे सगळं, कोणता पर्वत कुठं आहे, कोणता सर्वात उंच कोणता आहे, ते सगळं पाठांतर करावं लागेल. इकडे पहा, इथे महादेवाला गणपती म्हटले, गणपतीला विष्णू म्हटले, विष्णूला ब्रह्मदेव म्हटले, ब्रह्मदेवाला राम म्हटले. तर दुर्वांची जुडी कोणाला वाल. आता येईल आपलं, हे की नाही. पावसाळा झाल्यानंतर आपल्याला गणेश चतुर्थी येते. आपण 10 दिवस गणपती बसवतो, भक्तिभावाने त्याची पूजा अर्चा करतो. आणि ह्या पूजा करताना आपण काय वाहतो, दुर्वाची जुडी. मग खरं उत्तर कोणतं आहे, खरे उत्तर आहे गणपती. आता इथं काय पाहायचंय, फक्त गणपतीला काय म्हटलंय एवढंच बघायचंय. गणपतीला इथे विष्णू म्हटलंय. आपलं खरं उत्तर जरी गणपती असेल तर आपल्याला काय उत्तर लिहायचंय, विष्णू लिहून 2 मार्क मिळवायचे. एकदम सोपा प्रश्न आहे. म्हणजे आपण जे उत्सव सण साजरे करतो, मग होळी असेल, बरेच सण साजरे करतो आपण, रंगपंचमी असेल, होळी असेल, रक्षाबंधन असेल, हे सगळ्यांची माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे, आपण जे सण साजरे करतो त्याची बारीक सारीक माहिती सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आता पुढचा प्रश्न घेणार आहोत आपण. इकडे पहा, आईला ताई म्हटले, ताईला मावशी म्हटले, मावशीला मामी म्हटले, मामीला काकी म्हटले. तर रक्षाबंधनाला राखी बांधणारी कोण. रक्षाबंधनाला राखी कोण बांधते, तुमची बहीण बांधते, आहे की नाही. बहिणीला काय म्हणतो आपण, ताई म्हणतो. खरं उत्तर काय आहे, ताई. खरे उत्तर ताई. आता इथं ताईला काय म्हटलंय एवढंच बघायचंय. राखी बांधणारी कोण आहे, ताई आहे आपली. मग ताईला काय म्हटलं जातं इथं, पहा इथे याच्यातच शोधायचं, कुठे लांब जायचं नाही. ताईला मावशी म्हटले. आपल्याला ताई हे उत्तर न लिहिता मावशी हे उत्तर लिहावे लागेल. 2 नंबरचं वर्तुळ गोल करावे लागेल, काळे करावे लागेल. खूप सोपा प्रश्न असतो हा. पुढचा प्रश्न आहे, पहा, महाराष्ट्राला मध्य प्रदेश म्हटले. आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो, आपल्या महाराष्ट्र राज्याला मध्य प्रदेश म्हटले. मध्य प्रदेशाला आसाम म्हटले, आसामला गुजरात म्हटले, आणि गुजरातला कर्नाटक म्हटले. तर काझीरंगा अभयारण्य कोणत्या राज्यात असेल. पहा, कधी कधी सोपा वाटणारा प्रश्नातच आपण काय होतं, एखादा असा प्रश्न येऊन बसतो, मग तो आपल्याला विचार करायला लावतो, है की नाही. त्यासाठी भूगोल, सर्व विषय किती महत्वाचे हे लक्षात येईल तुमच्या, की काझीरंगा अभयारण्य कोणत्या राज्यात. आपल्या राज्यात असतं तर आपल्याला लगेच सांगता येतं, परंतु हे आपल्या राज्यामध्ये नाही. तर हे कोणत्या राज्यामध्ये,
आसाम राज्यामध्ये. खरं उत्तर काय झालं? खरे उत्तर आहे याचं आसाम. आसामला काय म्हटलंय एवढंच बघायचं इथं. आसामला इथे काय म्हटलेलं आहे? गुजरात म्हटलंय. आपल्याला उत्तर आसाम न लिहिता गुजरात हे लिहावं लागेल. पहा, नुसते महाराष्ट्रातलंच पाठ करून चालणार नाही, संपूर्ण भारतात एवं जगातली सुद्धा माहिती आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळं सामान्य ज्ञान खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ह्या प्रश्नासाठी अवांतर वाचन खूप गरजेचं आहे. पहा आता पुढचा प्रश्न. आला परत. सामान्य ज्ञानावर आधारित जे प्रश्न आहे पाठीमाग त्याच्यावर. इथं पहा, मोगऱ्याला जाई म्हटले, जाईला जुई म्हटले, जुईला गुलाब म्हटले, गुलाबाला कमळ म्हटले, कमळाला जास्वंद म्हटले, तर फुलांचा राजा कोण? सगळ्यांना माहिती आहे, तरी काही जण चुकू शकतात, कारण काहींना गुलाब वाटेल, काहींना कमळ वाटेल. तर कमळ हे राष्ट्रीय फुल आहे आणि फुलांचा राजा काय आहे? गुलाब. राजे वेगळे, राष्ट्रीय वेगळं, त्याच्यात गल्लत करू नका. राजा कोण आहे? फुलांचा राजा गुलाब. फुलांचा राजा हे आपलं खरं उत्तर आहे, गुलाब. फक्त इथं काय पाहायचंय? गुलाबाला काय म्हटलंय एवढंच बघायचं. गुलाबाला कमळ म्हटलंय. मग आपल्याला खरं उत्तर गुलाब न लिहिता आपल्याला कमळ लिहावं लागेल. कमळ हे काय फुलांचा राजा नाही, तर ते आपलं राष्ट्रीय फुल आहे. परंतु इथं आपल्याला सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे, नावात बदल आहे, त्यामुळे नावात बदल करूनच उत्तर लिहायचंय. आपल्याला गुलाबाला काय म्हटलं हेच पाहायचंय. गुलाबाला इथे कमळ म्हटलेलं आहे. आता पुढचा प्रश्न. आता भूक लागली असेल सगळ्यांना, आहे की नाही? ज्वारीला बाजरी म्हटले, बाजरीला गहू म्हटले, गव्हाला तांदूळ म्हटले, तांदळाला नाचणी म्हटले, नाचणीला मका म्हटले, तर इडली कशाची बनवता? तुम्ही लक्ष देता ना घरी, आहे की नाही? इडली बनवताना आई काय करते पाहता ना? काय करते? तांदूळ भिजत ठेवते ना, तांदूळ आंबवते थोडी फार. माहित पाहिजे ते घरी, म्हणजे घरात सुद्धा काम केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. आई काय काम करते, कसं करते हे सुद्धा पाहिलं पाहिजे. तर इडली कशाची बनवतात आपण पाहिले, घरामध्ये निरीक्षण केलंय. इडली कशाची बनवतात? तांदळाची, आहे की नाही? इडली कशाची बनवतात? खरं उत्तर काय आहे? तांदूळ. फक्त इथं काय पाहिजे? तांदळाला काय म्हटलंय? तांदूळाला नाचणी म्हटलंय. आपल्याला उत्तर तांदूळ न लिहिता काय लिहावं लागेल? नाचणी. 4 नंबरचं वर्तुळ गोल काळा करावा लागेल. अशा प्रकारे सगळी माहिती पाहिजे. जिलेबी कशी बनवतात सगळं पाहिजे. कोणते पदार्थ आंबून बनवतात, कोणते वाळवून बनवतात, सगळी बारीक सारीक माहिती पाहिजे, तरच ते उत्तर आपल्याला काढता येईल. पुढचा प्रश्न बघा. पुण्याला नागपूर म्हटलंय, नागपूरला जळगाव म्हटलंय, जळगावला अलिबाग म्हटले, अलिबागला नाशिक म्हटले, तर संत्र्याची बाजारपेठ कुठे असेल? यासाठी कोणती फळं कुठं पिकतात, कोणती फळं कुठं प्रसिद्ध आहे की नाही? जशी नाशिकची द्राक्षे, तशी संत्र कुठं पिकतं जास्त? तर कुठं? नागपूरला. कुठं? नागपूरची संत्री. हे आपलं खरं उत्तर आहे, नागपूरची संत्री. सगळं एक चार्टच आहे. महाराष्ट्रात कुठं काय जास्त प्रसिद्ध आहे ते सगळं. रत्नागिरीचा हापूस आंबा आहे, नागपूरची काय संत्री. आपल्याला संत्र्याची बाजारपेठ विचारले, आपल्याला इथं नागपूर न लिहिता
आपल्याला नागपूरला काय म्हटलं एवढंच बघायचं. नागपूरला काय म्हटलं इथं? जळगाव म्हटलंय. नागपूरला काय म्हटलंय? जळगाव. आपल्याला 3 नंबरचं उत्तर लिहावे लागेल, जळगाव. पहा इथं कोबीला फ्लॉवर म्हटलंय, फ्लॉवरला बटाटे म्हटले, बटाट्याला मुळा म्हटले, मुळ्याला गाजर म्हटले, गाजराला वांगी म्हटले. तर आई हलवा बनवण्यासाठी कशाचा वापर करेल? हलवा खाताय तुम्ही, हे की नाही? गोड असतो, तुम्हाला खूप आवडतो, परंतु ते कशाचा बनवतात हे पण माहित पाहिजे. हलवा कशाचा बनवतात? खरं उत्तर काय आहे? गाजर. बरोबर. हलवा कशाचा बनवतात? गाजराचा बनवतात. परंतु इथं आपल्याला गाजर उत्तर न लिहिता गाजराला काय म्हटलंय ते बघायचं आधी. गाजराला इथे काय म्हटलंय? वांगी म्हटलंय. काय म्हटलंय? वांगी. आपल्याला उत्तर इथं गाजर न लिहिता आपल्याला उत्तर लिहावं लागेल वांगी. घाईघाईत उत्तर लिहायचं नाही. घाईघाईत जर गाजर लिहिलं तर हातातले मार्क 2 मार्क जातील, सोपे 2 मार्क जातील. बिंदूला रेषा, रेषेला किरण, किरणाला रेषाखंड, रेषाखंडला कोन व कोणाला त्रिकोण म्हटले. तर कोणाच्या भुजा काढण्यासाठी काय वापराल? आता लगेच तुमच्या डोळ्यासमोर येईल पट्टी, पेन, पेन्सिल, बरोबर की नाही? परंतु इथं तसं काही दिलेलं नाही. इथं पेन, पेन्सिल, पट्टी काही दिलेलं नाही. इथं गणित वाचा परत. बिंदूला रेषा म्हटलंय, रेषेला किरण म्हटलंय, किरणाला रेषाखंड म्हटलंय, रेषाखंडाला कोण म्हटलंय, कोणाला त्रिकोण म्हटले. तर कोणाच्या भुजा काढण्यासाठी काय वापरा? तर अशा वेळेस आकृती काढा, तुमचं लगेच उत्तर एकदम सोपं वाटेल की नाही? आधी काय काढणार आहे आपल्याला? कोण काढून टाका. आपल्या कोणच विचारलाय ना, हा कोण झाला. याला काय म्हणतो आपण? कोण. कोणाच्या भुजा, ही झाली कोणाची? ही कोणाच्या भुजा आहेत. ह्या भुजा काढण्यासाठी काय वापरते बा आपण इथं? हे काय झाला? ह्या आकृतीचं निरीक्षण करा. परत ह्या आकृतीचं निरीक्षण करा. काय आहे रे ते? किरण आहे. काय आहे? कोणाच्या भुजा काढण्यासाठी काय वापरतोय आपण इथे? किरण वापरतोय. खरं उत्तर काय आहे? किरण. किरणाला काय म्हटलंय एवढंच बघायचं इथं. किरणाला इथे काय म्हटलंय? रेषाखंड. रेषाखंड एक उत्तर नसेल तरी किरण हे उत्तर आहे. त्या किरणाला रेषाखंड म्हटलंय म्हणून आपल्याला रेषाखंड हे उत्तर लिहावे लागेल. पहा आता, काश्मीरला महाराष्ट्र म्हटलंय, महाराष्ट्राला गोवा म्हटले, गोव्याला गुजरात म्हटले व गुजरातला राजस्थान म्हटले. तर मुंबई हे शहर कोणत्या राज्यात आहे? आता मुंबई ही आपली राजधानी आहे की नाही? संपूर्ण भारताची ती आर्थिक राजधानी, तर आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी. सगळं माहित पाहिजे तुम्हाला, सामान्य ज्ञान सगळं माहित पाहिजे. राजधानी मुंबई आहे, उपराजधानी नागपूर आहे, शिक्षण व सांस्कृतिक केंद्र पुणे आहे, ते सर्व माहित पाहिजे. आता आपल्याला मुंबई शहर माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे, पण घाईघाईत महाराष्ट्र राज्य लिहून चालेल का? नाही. तर महाराष्ट्राला काय म्हटलंय एवढंच पाहायचं. इथं पहा, काश्मीरला महाराष्ट्र म्हटलंय आणि महाराष्ट्राला गोवा म्हटलंय. महाराष्ट्राला काय म्हटलंय? महाराष्ट्राला गोवा म्हटलंय. मग आपल्याला महाराष्ट्र उत्तर न लिहिता आपल्याला गोवा हे उत्तर लिहावं लागेल. 4 नंबरचा गोल काळा करावा लागेल. एकदम सोपा प्रश्न आहे हा. थोडस काळजीपूर्वक जर प्रश्न वाचला तर तुमचं निम्म काम झालेलं असतं. आता पुढचा प्रश्न बघा. सूर्याला पृथ्वी म्हटले, पृथ्वीला मंगळ म्हटले,
मंगळाला शनी म्हटले, शनीला गुरु म्हटले, गुरुला बुध म्हटले, तर कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे? आता इथं सूर्यमाला शिकतोय आपण, परिसर अभ्यास 1, 2, सर्व विषयांना हात लागतोय पहा या घटकामध्ये. आता भूगोलातला विषय आहे, सूर्यमाला सगळ्यांना माहित पाहिजे. नुसती माहित असून चालत नाही, तर बारीक सारीक अभ्यास पाहिजे. आता आपल्याला काय विचारले, कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे? तुम्ही सांगा कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे? शनी, बरोबर. कडी असणारा ग्रह कोणता? शनी. सगळं माहित पाहिजे. मग शनीला काय म्हटलं इथं? गुरु म्हटले. तर आपल्याला उत्तर काय लिहावं लागेल? गुरु लिहावं लागेल. तुम्ही सूर्यमालामध्ये पाहता ना, तुमच्या ते षटकोनी खोल्यामध्ये वरती छताला सूर्यमाला काढलेली आहे. आणि पुस्तक बारीक वाचलं पाहिजे. कोणता ग्रह पृथ्वीच्या जवळ आहे, कोणता ग्रह तेजस्वी आहे, कोणता ग्रह सगळ्यात मोठा आहे की नाही? आपलं उत्तर गुरु आलंय. गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे. बुध हा पृथ्वीच्या जवळ आहे. हे सगळं बारीक सारीक तुम्हाला माहिती पाहिजे, तरच तुमचे हे 2 मार्क कुठेही जाणार नाही. सगळ्यांना माहित पाहिजे. तुम्ही सूर्यमाला नुसतीच पाहता, पण ती बारीक निरीक्षण केलं पाहिजे. त्याच्या भोवती अशी गोल कडी आहे, ते पाहिलं पाहिजे, है की नाही? आणि एकदम मग प्रश्न सोपा जातो. आता याचं उत्तर काय आहे? शनी खरं उत्तर. आणि शनीला काय म्हटलंय? गुरु. आपला पर्याय क्रमांक 1 नंबरचा गोल काळा करायचा आहे. तर पुढचा प्रश्न बघा. पहा, पूर्वेला पश्चिम म्हटलंय, पश्चिमेला दक्षिण म्हटलंय, दक्षिणेला उत्तर म्हटले, तर सूर्यनमस्कार करताना तोंड कोणत्या दिशेला होईल? आता सकाळ आपण सूर्यनमस्कार व्यायाम कधी करतो? सकाळी करतो. आणि हा सूर्यनमस्कार करताना सूर्याची 12 नावं घेऊन 12 सूर्यनमस्कार करत असतो. सूर्याकडे तोंड करून करत असतो. सूर्य कुठं उगवतो? पूर्वेला उगवतो. मग आपलं तोंड कोणत्या दिशेला होतं? पूर्वेला. आपलं खरं उत्तर काय आहे? खरे उत्तर पूर्व. पूर्व दिशेला काय म्हटलं एवढंच पाहायचंय. पहिल्याच ओळीत आहे, पूर्वेला पश्चिम म्हटलंय. पश्चिमेला जरी सूर्य मावळत असेल तरी आपल्याला तेच उत्तर लिहायचंय, कारण खऱ्या उत्तराला पश्चिम म्हटलेलं आहे. इथे नावात बदल आहे, त्यामुळे आपल्याला पश्चिम हे उत्तर लिहावे लागेल. सूर्य कुठं मावळतो, कोणत्या हाताला कोणती दिशा असते, हे सगळं माहीत करून घ्या. बारकाईने अभ्यासा. तुमचे 2 मार्क कुठेही जाणार नाही. आता एका सांकेतिक भाषेत भूगोलाला गणित म्हटले, गणिताला विज्ञान म्हटले, विज्ञानाला इतिहास म्हटले, तर प्राणीशास्त्राचा अभ्यास आपण कोणत्या विषयात करतो? आता इथं पहा, प्राणीशास्त्र. बऱ्याच वेळा आता आपल्याला परिसराभ्यास 1, परिसराभ्यास 2 हे 2च विषय 5वी पर्यंत. परंतु तुमचे बहीण भाऊ 8वीला असतात, 9वीला असतात, त्यांची पुस्तकं वाचली पाहिली पाहिजे. तर प्राणीशास्त्र कशामध्ये येईल याचा थोडा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. भूगोलात येईल का, विज्ञानात येईल का, इतिहासात येईल का, गणितात येईल? आता गणितात यायचा काही विषय नाही. इतिहासात मागील घटनांचा अभ्यास असतो, है की नाही? इतिहासमध्ये घडून गेलेल्या घटनांचा असतो. आणि भूगोल आणि विज्ञान हे दोन्ही परिसरमध्ये येतात. तर आपल्याला इथे प्राणीशास्त्र कशामध्ये येईल याचा थोडा विचार करून, कशामध्ये येतो ते? विज्ञानामध्ये. विज्ञानामध्ये जीवशास्त्र असतं, भौतिकशास्त्र असतं, रसायनशास्त्र असतं. खरं उत्तर काय आपल्याला आहे? विज्ञान. विज्ञानाला काय म्हटलं एवढंच पाहायचंय. विज्ञानाला इथे काय म्हटलेलं आहे? इतिहास म्हटलेलं आहे. समजलं का? आपल्याला कोणतं उत्तर लिहावं लागेल? विज्ञान हे उत्तर न लिहिता इतिहास उत्तर लिहावं लागेल. 3 नंबरचा गोल वर्तुळ काळं करावं लागेल.
पुढचा प्रश्न बघा. यासाठी प्रश्न नीट वाचला पाहिजे. आता पहा, जर वहीला पेन म्हटले, पेनला पुस्तक म्हटले, पुस्तकाला खोडरबर म्हटले, खोडरबराला पट्टी म्हटले, तर आपण कशाने लिहितो? खरं उत्तर काय आहे? पेन. खरे उत्तर काय आहे? पेन. पेन उत्तर लिहायचं का नाही? तर पेनला काय म्हटलं एवढंच पाहायचंय. पेनला काय म्हटलेलं आहे इथे? पुस्तक म्हटलेलं आहे. बरोबर? पेनला पुस्तक म्हटलेलं आहे. मग आपल्याला इथं पेन हे उत्तर न लिहिता पुस्तक हे उत्तर लिहावं लागेल आणि 2 नंबरचा गोल काळा करावा लागेल. पण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पहा, एका सांकेतिक भाषेत आजीला आई म्हटले, आईला सासू म्हटले, सासूला आत्या म्हटले, आत्याला मावशी म्हटले, मावशीला मामी म्हटले, तर आईच्या बहिणीला काय म्हणतात? आता नातेसंबंध, इथे नातेसंबंध आले. आपल्याला नातेसंबंधाची पण माहिती पाहिजे. कोणाला काय म्हणतात? आईच्या भावाला काय म्हणतात? आईच्या बहिणीला काय म्हणतात? वडिलांच्या भावाला काय म्हणतात? वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात? आईच्या आईला काय म्हणतात? हे सर्व नातेसंबंध आपल्याला माहित पाहिजे. पहा, आता आईची बहीण सगळ्यांना माहिती आहे. आईची बहीण काय आहे? आईची बहीण म्हणजे मावशी. आईची बहिणीला काय म्हणतो आपण? मावशी. आता मावशी उत्तर लिहायचं का आपल्याला? नाही. तर मावशीला काय म्हटलंय हे पाहायचं. इथं मावशीला काय म्हटलेलं आहे? मामी म्हटलंय. मावशीला काय म्हटलंय? मामी म्हटलंय. मग आपल्याला मावशी हे उत्तर न लिहिता मामी हे उत्तर लिहावं लागेल. 2 नंबरचं वर्तुळाचा गोल काळा करावा लागेल. पहा, इथे पुढचा प्रश्न आहे. खुर्चीला टेबल म्हटले, टेबलाला कपाट म्हटले, कपाटाला सोफा म्हटले, तर आपण साहित्य कशामध्ये ठेवतो? पहा, आता घरामध्ये कपाट असतं, तुमच्या टेबल असतो, सोफा असतो, है की नाही? आपण साहित्य ठेवण्यासाठी कशाचा वापर करतो? काही जण म्हणतील आम्ही टेबलाचं ठेवतो, काही म्हणतील सोफ्याचं ठेवतो, काही म्हणतील कपाटाचं ठेवतो. परंतु आपण कपाट हे साहित्य घेण्यासाठीच विकत घेतो, साहित्य ठेवण्यासाठी, है की नाही? घरात पसारा होऊ नये, घरातलं साहित्य व्यवस्थित ठेवावं, यासाठी आपण कपाट खरेदी करत असतो. मग आपलं खरं उत्तर काय आहे? कपाट. कपाट लिहायचं उत्तर नाही लिहायचं. तर कपाटाला काय म्हटले एवढंच पाहायचंय. कपाटाला इथे काय म्हटलेलं आहे? सोफा म्हटलेलं आहे. आपलं उत्तर काय येईल? सोफा. खरं उत्तर न लिहिता आपल्याला सोफा हे उत्तर लिहावं लागेल. 2 नंबरचं वर्तुळ काळं करावे लागेल. इकडे पहा, विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बस म्हटले, बसला रिक्षा म्हटले, रिक्षाला टेम्पो म्हटले, तर 3 चाकी वाहन कोणतं? सगळ्यांना माहिती आहे 3 चाकी वाहन, आहे की नाही? आपण नगरला, पुण्याला गेल्यानंतर काय करतो? त्यामध्ये बसतो. तर हे उत्तर काय झालं? रिक्षा. 3 चाकी वाहन कोणते? रिक्षा. रिक्षाला काय म्हटलं इथे? खऱ्या उत्तराला काय म्हटले एवढंच बघायचं. एकदम सोपा प्रश्न आहे. 2 मार्क. एकदम एकदम सोपे मार्क आहे बा.
रिक्षाला टेम्पो म्हटलंय. मग आपल्याला उत्तर इथे रिक्षा न लिहिता रिक्षाला काय म्हटलेलं आहे? टेम्पो. टेम्पो हे उत्तर लिहावे लागेल. पहा आता, एका सांकेतिक भाषेत म्हशीला बैल म्हटले, बैलाला रेडा म्हटले, रेड्याला हत्ती म्हटले, हत्तीला वाघ म्हटले, तर दूध देणारा प्राणी कोणता? आता आपल्याला परिसरामध्ये पाहतो आपण, दूध देणारे प्राणी कोणते, मांस देणारे कोणते, अंडी देणारे कोणते, याचा सगळं सर्वांनी अभ्यास केलेला आहे. त्याचाच उपयोग आपल्याला येथे होत असतो. पहा आता, दूध देणार आपण जे वाचले यापैकी कोणता प्राणी दूध देतो? म्हैस. खरं उत्तर काय आहे? पहा, खरे उत्तर म्हैस. म्हशीला काय म्हटलं एवढंच बघायचं आपल्याला. म्हशीला काय म्हटले? म्हशीला बैल म्हटले. आपल्याला म्हैस उत्तर न लिहिता का कोणतं उत्तर लिहावं लागेल? बैल हे उत्तर लिहावं लागेल. समजतंय का? एकदम सोपा प्रश्न आहे. उत्तरही सोपंच आहे. जास्त विचार करायची गरज नाही. पुढचा प्रश्न. जास्वंदला गुलाब म्हटले, गुलाबाला कमळ म्हटले, कमळाला सदाफुली म्हटले, सदाफुलीला मोगरा म्हटले, तर आपलं राष्ट्रीय फुल कोणते? तुम्हाला मगाशीच सांगितलं, सर्व राष्ट्रीय पाठ करून टाकायचं. राष्ट्रीय काय आहे, राष्ट्रीय फुल कोणतं आहे? कमळ. कमळाला काय म्हटलंय इथं पाहायचंय फक्त. कमळाला इथे काय म्हटलंय? सदाफुली म्हटलंय. आपलं उत्तर काय येईल? कमळ उत्तर न लिहिता सदाफुली हे उत्तर लिहायचं. सगळं राष्ट्रीय सगळं पाठ करून टाका. फक्त राष्ट्रीयच पाठ करू नका, तर आपल्या राज्याचं पण पाठ करा. आहे की नाही? राज्याचं फुल कोणतं आहे? तामन. राज्य पक्षी कोणता आहे? हरियाल. हे सर्व पाठ करून टाका. राज्याचा वृक्ष पाठ करा. सगळं, फक्त राष्ट्रीयच येणार नाही परीक्षेला, तर राज्याचं सुद्धा विचारलं जाईल. हे सगळं म्हणजे सामान्य ज्ञान सगळं पाठांतर आवश्यक आहे. आपलं राष्ट्रीय, राज्य, परत फळांचा राजा, फुलांचा राजा, पक्ष्यांचा राजा, हे सर्व तुम्हाला माहीत पाहिजे. एका सांकेतिक भाषेत पपईला फणस म्हटले, फणसाला आंबा म्हटले, आंब्याला पेरू म्हटले, पेरूला सफरचंद म्हटले, सफरचंदाला केळी म्हटले, केळीला चिकू म्हटले, तर जळगावचे प्रसिद्ध फळ कोणते? आता जळगावची काय आहे? मागाशीच सांगितले तुम्हाला पाठांतर करायला. जळगावचं काय आहे? केळी. जळगावचं काय प्रसिद्ध आहे? केळी. केळीला काय म्हटलं एवढंच पाहायचं आपल्याला यामध्ये. तर केळीला काय म्हटलेलं आहे? चिकू म्हटलंय. काय म्हटलंय? चिकू. पहा, घोलवडचे चिकू प्रसिद्ध आहे, परंतु आपल्याला इथं केळीसाठी चिकू उत्तर लिहावं लागेल. कारण केळी कुठं प्रसिद्ध आहे? जळगावला. मग जळगावची केळी. जळगावची केळी. मग केळीला काय म्हटलंय? चिकू. मग आपलं उत्तर आहे चिकू. पर्याय क्रमांक 1 नंबरचं वर्तुळ काळं करावं लागेल याप्रमाणे. आणि आपल्याला 1 नंबरचं उत्तर लिहावे लागेल. याप्रमाणे आपलं घटक येथे संपलेला आहे. एकदम सोपा घटक आहे. तुम्हाला यासाठी अवांतर वाचन करायचं आहे. तुम्हाला पाठीमागची पण पुस्तकं वाचा आणि